झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी या मालिकेमध्ये आता सौरभ समोर उघड झालेलं आहे केदारचं खरं रूप। केदारनंच मितालीची ही अवस्था केलेली आहे हे सौरभला समजतं आणि त्याच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय। मितालीची विचारपूस करण्यासाठी सौरभ आणि राधा तिच्या घरी येतात। तेव्हा एकट्या सौरभशीच आपल्याला बोलायचंय असं मिताली सांगते। आणि मग त्या दिवशी घडलेल्या भयंकर घटनेचा घटनाक्रमच ती सौरभ समोर मांडते। मी तुम्हाला पाहिले। मितालीनं केदारचं नाव घेताच सौरभच्या डोक्यातही फिरू लागतात ही चक्र। एका बाईला उडवलं तुम्हीच होता ते। सटकतोस का साल्या पैसे घेऊन? अरे घोड्यावर लावायला 50,000 रुपये घेतले होतेस ना। 50,000? अरे काय बोलताय तुम्ही? कसले 50,000? कोण आहात तुम्ही? यांनी आमच्याकडनं 50,000 रुपये घेतलेले घोड्यावर लावायला। मिस कल्पना पोतनीस, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। तुम्ही माझ्या भावाला कोण समजताय नक्की? माझा होणारा नवरा। मिताली, तू प्लीज हे पोलिसांना सांगू नकोस। मी तुझ्या पाया पडतो मिताली। सौरभ प्लीज हे पोलिसांना सांगू नकोस। खरंच खूप वाईट वाटतंय। मला कळत नाहीये तुला कसं विचारू, पण त्यावेळचं केदारचं विचित्र वागणंही मिताली सौरभच्या कानावर घालते। नाही, मिताली माझ्या नाही, तुमच्या भावाची मैत्रीण आहे मी। खोटं बोलते? खोटं बोलू नकोस का? तू मिताली आनंद राठोडच आहेस, डॉन डिकोस्टाची सेक्रेटरी। बोल, हिऱ्याचा हार कुठे आहे? कुठला हार? या राघव मंत्री, डिटेक्टिव्ह राघव मंत्रीला फसवतेस? बोल, बघ तू आता माझ्याशी खरं नाही बोललीस तर तुझी काही खैर नाही। या ग्रीन रिव्हॉल्वर मधल्या सगळ्या गोळ्या झाडीन तुझ्या। बोल! त्यांनी मला काही केलं नाही। आणि मग मात्र सौरभ मितालीला हे सगळं पोलिसांपासून लपवण्याची विनंती करतो। म्हणून कदाचित माझं भानच हरपलं आणि ग्रीन रिव्हॉल्वर? मिताली, तू प्लीज हे पोलिसांना नाही ना सांगणार? केदारच्या वतीने मी तुझी माफी मागतो मिताली, प्लीज। मी कोणाला काही सांगणार नाहीये सौरभ, म्हणून तर मला फक्त तुझ्याशी बोलायचं होतं। मी डॉक्टर केदारला व्यवस्थित ओळखते, तुलाही माहिती आहे, म्हणून मला राग येत नाहीये, मला वाईट वाटतंय। आता केदारच्या अशा वागण्यामागे नक्की काय कारण आहे हे सत्य जाणून घ्यायचा सौरभ प्रयत्न करणार का? हे सत्य तो पोलीस आणि घरच्यांपासून लपवून ठेवण्यात यशस्वी होणार का, की राधा समोर तो आपलं मन मोकळं करणार? हे सारं पाहणं आपल्या सर्वांसाठीच खूपच रंजक ठरणार आहे, नाही का? झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।